पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची घेणार भेट। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात थोड्याच वेळात खासदार भेटणार। आम्ही विकास कामांसाठी मोदींच्या भेटीची खासगी वेळ घेतली आहे असं सुळेंचं भाष्य। आमचे 8 खासदार डिलिमिटेशन विरोधात मतदान करतील। डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी आज मोदींची भेट। रोहित पवार यांचं विधान तर डिलिमिटेशनवरती चर्चा करायला हरकत नाही। शशिकांत शिंदे यांचं हे भाष्य। पवारांचे खासदार मोदींना भेटणार, यामध्ये वावगं काहीच नाही। मलाही अनेक विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात। मुख्यमंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। पवारांची राष्ट्रवादी एनडीएला मदत करेल असं वाटत नाही। खासदारांनी पंतप्रधानांना भेटणं याचं आश्चर्य काय? संजय राऊतांचा सवाल। मतदारसंघातील प्रश्नांसाठी पंतप्रधानांची भेट घ्यावी लागते, राऊतांचे हे वक्तव्य। आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा वादळी ठरण्याची शक्यता। डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाणार की विशेष अधिवेशन बोलावलं जाणार याकडे लक्ष। काँग्रेसकडून खासदारांना बुधवारपर्यंत व्हीप जारी। गृहमंत्री मुंबईपासून काश्मीरपर्यंत फिरतात पण संसदेमध्ये येत नाही। गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांची ही टीका। मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकाच विमानातून प्रवास। फडणवीस जयंत पाटलांसोबत राहुल नार्वेकरही विमानात। मुंबई ते कोल्हापूर दरम्यान एकाच विमानातून तिघांचाही प्रवास। मुख्यमंत्र्यांच्या विमानामध्ये बसण्याची सर्वांचीच इच्छा असते। फडणवीसांचा सहभास लाभणं म्हणजे आपलं भविष्य घडण्यासारखं आहे। फडणवीस जयंत पाटलांच्या एकत्र विमान प्रवासावर नितेश राणे यांची ही प्रतिक्रिया। भविष्यात माझ्या विमानामध्ये मुख्यमंत्री असतील तर मी विमानातून उतरायचं का? फडणवीस जयंत पाटील यांच्या विमान प्रवासावरती राऊतांची ही प्रतिक्रिया।